हॅलो फ्रेंड्स, आज 10 डिसेंबरचं ट्रेड ॲनालिसिस तुम्हाला सांगतो मी. आपण जवळपास ही फर्स्ट जी कॅन्डल आहे ना, ह्या पहिल्या कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे. फर्स्ट मोठ्या कॅन्डलनंतर याच्यावर काय होतं, आपण बुलिश होतो, राईट. तुम्हाला इथे दिसेल की 53,534च्या वर आपण बुलिश होतो. म्हणजेच आपण या मोठ्या कॅन्डलच्यावर बुलिश होतो आपण, राईट ना. आता ह्या कॅन्डलची लेवल बघून घ्या, जवळपास 53,513 म्हणजे याच्यात 534 याचं थोडंसं वर आपण काय होतो, बुलिश एरियामध्ये आपण याच्यामध्ये शिफ्ट होतो. ठीक आहे. इथे काय झालं, इथे आपण याच्यावर बुलिश का बरं होतो लक्षात घ्या. हा जो एरिया आहे, हा एरिया बघा, हा एरिया रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. या एरियामुळे काय होतं, मार्केट फॉलिंग आहे. इवन आता एवढी मोठी कॅन्डल बनल्यानंतर पण काय होतं मार्केटमध्ये, हा शार्पनेस जो आला, हा शार्पनेस कशामुळे आला, कारण की मार्केटमध्ये ह्या एरियाच्या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, एक रेजिस्टन्स दिसतोय. ठीक आहे ना. या एरियामुळे काय आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय, म्हणजे काय, मार्केटने या एरिया डायरेक्ट ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, इवन वर गेल्यानंतर पण मार्केट वर होल्ड करते. म्हणजे काय, हा जो एरिया रेजिस्टन्स आहे तो इथे काय बनतोय, सपोर्ट फॉर्म होतोय. आणि ह्या सपोर्टच्या बेसिसवर मग मार्केटमध्ये काय झालं, मार्केटमध्ये हा एरिया रेजिस्टन्सचा सपोर्ट बनत होता. आणि इथून मार्केटमध्ये काय झालं, एक ब्रेकआउट येणार होतं. म्हणून आपण काय म्हटलं होतं, इथे आधीच आपण इथे टाकून दिलं होतं की आपण या लेवलच्या वर, या कॅन्डलच्या विकच्या वर आपण बुलिश असणार आहे. जसं तुम्हाला इथे दिसतंय, ओके. फर्स्ट कॅन्डलच्या वर आपण याच्यावर बुलिश असणार आहे. इवन इथे कॅन्डल बघा रेड बनते, इवन इथे कॅन्डल रेड बनते, पण आपण काय टाकलं इथे, बुलिश अबाउट दिस एरिया. कारण की आपल्याला माहिती आहे की मार्केट इथून थोडंसं रिजेक्शन घेईल, कारण की मार्केट येऊन गेलं रेजिस्टन्सच्या वर, राईट. म्हणून आपण काय होऊ शकतो, याच्यावर मार्केट जेव्हा पण जाईल आपण त्याच्यावर बुलिश होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून आपण त्याच्यानुसार आपण रेड प्लॉट केला. आणि तुम्हाला इथे दिसेल बघा, जी स्ट्रेट होता तो व्होलाटाईल होता. म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की हा व्होलाटाईल स्की असणार आहे. आणि लेवल ब्रेक झाल्यानंतर जो 940ची जी कॅन्डल आहे ती आपली काय असणार आहे, तिचा जो लो असणार आहे तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. ठीक आहे. मार्केट इथे रिजेक्शन घेताना दिसत होतं, ह्या लेवलच्या तिथे आपलं रिजेक्शन घेताना दिसत होतं, पण मार्केट आपल्या लेवलच्या स्टॉप लॉसपर्यंत आलंच नाही. आपण सेफ राहिलो त्याच्यामध्ये, राईट. आणि आपण याच्यामधून प्लॅनिंग करत होतो की स्लो मुवमेंटमध्ये आपल्याला निघावं लागतं याच्यामध्ये. आणि अचानक मार्केटमध्ये काय झालं, 2 मोठ्या कॅन्डल फॉर्म होऊन गेला. म्हणजे आपण एक्झिट करणार, त्याच्यामध्ये काय झालं, मार्केटमध्ये या 2 कॅन्डल फॉर्म झाल्या. 2 कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डेल्टा चांगला मिळाला. आणि डेल्टा चांगला मिळाल्यामुळे काय झालं, आपण प्रॉफिटमध्ये शिफ्ट झालं. आणि जसं तो डेल्टा इथे बघा, जसं या कॅन्डलमध्ये आपल्याला तो डेल्टा लो दिसायला लागला, तसे या कॅन्डलमध्ये आपण एक्झिट प्लॉट केला. आता हे बघा, 10 वाजेला आपण इथे एक्झिट, या कॅन्डलच्या मध्ये आपल्या इथे एक्झिट सांगते. ठीक आहे. आणि मग मी किती वाजेला एक्झिट सांगितलं आहे, लो डेल्टा, एक्झिट युअर पोझिशन किती वाजेला, 10 वाजून 01 मिनिट, म्हणजे